त्यावेळेस मला माहित होतं की हे सरकार कोणाचंच नसतं. हे हरामखोर लोक फक्त स्वतःचेच खुर्चीचं बघतात, दुसऱ्याच्या जातीचं यांना काय देणं घेणं नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझा स्वतःचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाहीये. ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचं जर कोणी राहिलं असलं ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षणात येता येतंय म्हणून ते उडत नाही. हे स्वतः न्यायाधीश म्हणले, कायद्याचे अभ्यासक म्हणले, घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस, आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले. तो झाला एक शब्द. बरं उडलं तर उडून दे, गिरीश महाजन साहेब उडलं तर उडून दे, जाऊ दे. काय करतो मग आता? मी म्हटलं दुसून लढण माझ्या जातीसाठी. काय करतो मग आता? कारण आपण शेती जरी पेरली एकदा, मग काय 10 वर्ष पेरायची गरज नाही का? दरवर्षी पेरत लागन ना. एकदा फसेल तर तुमचंच पोरग आहे. मी काय करता मग आता? परत लढण भाऊ. काय आता त्याला काय करू? दुसरं तर काही नाही. माझ्याजवळ तर एवढंच आहे फक्त एक, मग रक्त, माझा जीव तुमच्यासाठी आणि आपल्या मराठ्यांच्या लेकरासाठी मी पणाला लावू शकतो. गिरीश महाजन साहेब, मला माहिती आहे ती अंमलबजावणी सगळ्या सोयरीची झाली की उडतच नाही. एक 15-20 मिनिटं वेळ आहे, बोलू ना. रातभर बोला बघा. येऊ मला माहित होतं गिरीश महाजन साहेब तुम्ही डाव टाकणार, पण मला माहित होतं मी क्षेत्रीय मराठ्यांचा आहे. मैदानात उतरताना सगळे डाव सगळं ठेवायचे. मी त्याच वेळेस आणखीन एक शब्द सांगितला होता चर्चेत, तो मी आज माझ्या मायबाप मराठ्याला सांगतो. 3ऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. सगळे सोयरे म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आणि कशामुळे द्यायचं हे तर मी तुम्हाला आता सांगितलं. कशामुळे द्यायचंय सोयऱ्याला? तर आपल्या सोयऱ्याचा आणि ज्या मराठीची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाचे, म्हणजे शेती म्हणून द्यायचं. कारण शेतीच्या आधारावर कुणबी मराठ्यांना विदर्भात दिलंय म्हणून. विदर्भातल्या मराठ्याचा ना आपला व्यवसाय एकच. ह्यो झाला एक. हरणे फिरणे वाजू नको, कायम बंद करतील नाही तर बॅटरीचे वायर घ्यार काढून. चौथा शब्द आहे, जर सगळ्या सोयऱ्यात दगा फटका झाला किंवा सगळ्या सोयऱ्यातून बी जर मराठा विसरून राहिला, माझ्या राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे, म्हणून आपण त्यांना चौथा शब्द सांगितला. चौथा शब्द मायबापांना असा आहे, ज्या मराठ्यांची नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्यांतर्गत येणाऱ्या मराठा मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच मागेल त्या मराठ्याला द्यायचं. कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय ही शेती, आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती. मग मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या, चौथा शब्द आहे, मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. आणि सगळ्यांचं एक मत या 4 शब्दावरती झालं. ठीक आहे म्हणले, आता झालं का? आता सरकारने बदलायचं नाही आणि मी बी बदलायचं नाही. म्हणलं मी तर कवाच बदलत नाही. तुम्ही मंत्री होय म्हणले तरी मी बदलत नसतो. तुम्ही जर म्हणले 2 ट्रका पैसे देतो तरी मी घेत नसतो. तो नदीत नेऊन टाक.
मग मुख्यमंत्र्यांचे ओईडी म्हणले हे पक्क झालं का? म्हणलं हो. म्हणले मग या 4 शब्दाचं लॅमिनेशन करून आणू का? म्हणलं आण. त्याच्या बगलातच येते लॅमिनेशन आता. 4 शब्द 4 शब्द 4 शब्द, त्यातला एक शब्दाचं लफडं सुरू आहे, म्हणजे सगळ्या सोयऱ्याचं. अंमलबजावणी आज होईन उद्या होईन, आज होईन उद्या होईन.